गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेलेल्या बिडकीन येथील 5 तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी 21 जून रोजी सकाळी 10च्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथील 19 तरुणांचा मोठा ग्रुप पंढरपूर, कोल्हापूर देवदर्शनासह गणपतीपुळे व कोकण फिरण्यासाठी 17 जून पासून गेलेला आहे. सर्व देवदर्शन झाल्यानंतर 21 जून रोजी सकाळी गणपतीपुळे येथे 19 तरुणांपैकी 8 तरुण आंघोळीसाठी उतरले असताना समुद्राला आलेल्या उधाणांमध्ये हे सर्व तरुण पाण्यात वाहून गेले. आरडाओरड केल्यानंतर 8 पैकी तिघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने व यश कांबळे हे 5 तरुण मात्र समुद्राच्या खोल पाण्यात गायब झाले. जीवरक्षक दल व रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने तरुणांचा तपास शोध कार्य सुरू असून सायंकाळी प्रथम प्रेम आदमाने यांचा मृतदेह सापडला. दिवसभराच्या अथक शोध मोहिमेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनिकेत हिवराळे व यश कांबळे या 2 मुलांचे देखील मृतदेह हाती लागले आहेत. तब्बल 24 तासांनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद नारवडे या मुलाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यापासून तब्बल 1 किलोमीटर खोल समुद्रात सापडल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित आदित्य राऊत या तरुणाचा दुसऱ्या दिवशी देखील तपास लागला नसून सापडलेल्या 4ही मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय दवाखान्यात आणण्यात आले आहेत. या घटनेमुळे बिडकीन शहर, पैठण तालुक्यासह राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत असून बिडकीन गावात शोककळा पसरली आहे. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.